पन्हाळा तालुक्यातील पोर्लेतर्फ बोरगाव येथे शेतात काम करणाऱ्या महिलेवर गव्याचा हल्ल्यात महिला जखमी. प्रसंगावधानामुळे महिलेसह तिघांचे प्राण वाचले. शेती क्षेत्रात होणारा गव्यांचा शिरकाव तसेच शेतकऱ्यांच्यावर होणारे जीवघेणे हल्ले वन विभाग रोखणार की असेच पीक नुकसानी आणि जीवघेणे हल्ले होऊ देणार? संतप्त शेतकऱ्यांचा वन विभागाला सवाल. पन्हाळा तालुक्यातील पोर्लेतर्फ बोरगाव येथील शिवरीचा माळ या शेतात मका सोलणीचं काम करताना उसातून आलेल्या गव्यानं अचानक पाठीमागून महिलेवर हल्ला केला. गव्यानं दिलेल्या धडकेत अश्विनी राजाराम काटकर वय 28 यांच्या उजव्या खुब्यास मुका मार लागला आहे. अश्विनी काटकर यांचे दीर शहाजी बाबूराव काटकर यांनी प्रसंगावधान राखत अश्विनी काटकर यांना गव्यापासून दूर ढकलल्यामुळं अनर्थ टळला. शहाजी काटकर तसेच राजाराम काटकर यांनी आरडाओरडा केल्यानंतर हा गवा शिवरीचा मळा शेती परिसरातून जंगलाच्या दिशेनं वेगानं निघून गेला. ही घटना समजताच बाजारभोगाव वन परिमंडळाचे वनरक्षक मच्छिंद्र नवाळी, वनमजूर सर्जेराव काटकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. अश्विनी राजाराम काटकर यांना उपचारासाठी CPR दाखल करण्यात आला आहे. शेतात काम करत असताना गव्यानं हल्ला करण्याची पोर्ल्यातील 6 महिन्यातील ही दुसरी घटना आहे. त्यामुळं गव्यांचा शेती क्षेत्रातला होणारा शिरकाव आणि शेतकऱ्यांच्यावर होणारे हल्ले वन विभाग रोखणार की असेच हल्ले आणि पीक नुकसानी होऊ देणार, असा संतप्त सवाल पोर्लेतर्फ बोरगाव येथील शेतकरी वन विभागाला विचारत आहेत. आम्ही सकाळी राजू काटकर, माझा भाऊ, त्याची मिसेस अश्विनी राजाराम काटकर आणि मी असे तिघेजण आम्ही ह्या ठिकाणी आमच्या शिवरीचा माळ्या क्षेत्रामध्ये मका काढण्यासाठी आलेलो होतो. राजू काटकर आम्हाला मका कापून देत होता आणि आम्ही दोघंजण झाडाच्या खाली बसून मका सोलत होतो. त्यानंतर 8:30 ते 9:45च्या दरम्यान त्या साईडनं जो आला बांधाच्याकडून गवा रेडा आलेला आम्हाला दिसला नव्हता अजिबात. आणि अचानक समोरच्या इथं या कोपऱ्यावर उभा राहिलेला त्यानं माझ्याकडे बघितलं आणि डायरेक्ट साईडला मी तिला घ्यायचा प्रयत्न करीत होतो अश्विनी काटकरला. तोवर त्यानं डायरेक्ट धडक जे घातली तिच्या खुब्यालाच धडक बसली आणि ती साईडला पडली. त्यानंतर आम्ही आरडाओरडा केला तर सभोवतीची माणसं त्यानंतर जमलीत आणि त्यानंतर गवाड्यानं आमच्या क्षेत्रातनं असं त्या डोंगराच्या साईडनं तो पळून गेलेला आहे.